निश्चितपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आमच्या शेंद्रे गटामध्ये प्रचार करत आहे. मी स्वतः उमेदवारांच्याबरोबर जातीनं हजर राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे, कारण ह्या महिला उमेदवार आहेत. आज असा प्रकार सुरू झालेला आहे गेले 2-3 दिवसामध्ये की दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. प्रचाराची गाडी गावामध्ये गेली तर ती गाडी गावातून बाहेर काढण्यास सांगतायत. यावेळी आम्ही ते परमिशन घेऊन जर गाड्या फिरवत असेल तर त्या गाड्यांना बाहेर जाण्याचा सांगण्याचा अधिकार कुणालाच नाही. त्यांना जर आमच्याबद्दल काय आक्षेप असेल तर त्यांनी तो नोंदवावा, लिगली नोंदवावा आणि त्याच्यावर चर्चा करावी. परंतु कसल्या परिस्थितीमध्ये आम्ही प्रचार करत असताना काल पाहिलं आहे की जागोजागी आम्ही जे बॅनर लावलेले होते प्रचाराच्या निमित्तानं, ते बॅनरसुद्धा काही ठिकाणचे काढून घेऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये धनोडेवाडी, बेंडवाडी आणि खालची पिलानी असे 3 गावचे बॅनर त्यांनी गायब केलेले आहेत. त्याच पद्धतीनं शेंद्रे, सोनगाव, कुमठे, बोगदा आणि डोळेगाव आणि भाटमर्डी ह्या 5-6 ठिकाणचे बॅनर त्यांनी फाडलेले आहेत. त्याची शूटिंग आम्ही केलेलं आहे. त्या पद्धतीचं आम्ही पोलिसांना कंप्लेंट केलेली आहे. म्हणजे ही योग्य पद्धत नाही. तुम्ही लोकशाहीच्या पद्धतीनं प्रचार करा. आम्ही लोकशाही पद्धतीनं प्रचार करतो. आता एक प्रकारचा रडीचा डाव खेळायचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्या भीतीच्या कारणानं अशा पद्धतीचं ते या ठिकाणी प्रयत्न करतात की आम्हाला प्रचारापासून थांबवण्याचा. लोकशाही पद्धतीनं आम्ही प्रचार करत असताना, महिला प्रचार करत असताना कसल्याही प्रकारचं आमच्याकडून कुणालाही वाईट वक्तव्य केलं जात नाही. आमच्या गावामध्ये बॅनर आहेत, त्या बॅनरला आम्ही तिथं धक्कासुद्धा लागून दिलेला नाही. मग अशा पद्धतीचं काम रात्री अपरात्री उठून कशासाठी असा प्रकार करतात? मी हे अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर त्या गोष्टीचा मी 100% निषेध व्यक्त करतो. असं तर प्रामाणिक ह्याला उत्तर एकच असेल, बँकेचा आणि ह्याचा माझ्या वैयक्तिक कुठलाही असा संबंध नाही. कोण असं म्हणत असेल त्यांनी समक्ष यावं, त्यांनी विचारावं मला. मी कोणाचंही अशा पद्धतीचं मलाही माहीत नाही हे कुणी असा विषय काढला. आता प्रत्यारोप करणं हे एक प्रकारचं निवडणुकीमध्ये एक प्रकारच सगळ्यांचा असतो. पण माझा कुठला असा विषय नाही आणि कोण करत असेल तर लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. बिचुकले आणि माझ्यात खूप फरक आहे. मी स्वतः इंडियन नेव्हीतून देशसेवा करून आलेला माणूस आहे. त्यांच्या माहितीसाठी देशसेवा करणाऱ्याला जर ते असं तुलनात्मक बोलत असतील तर त्यांनी त्यांच्या बुद्धीचा विचार करावा. त्या बुद्धीचं मला कीव वाटते. अशा पद्धतीनं जर मला म्हणत असतील तर त्यांचं कौतुक करावं असं वाटेल मला. त्याचं उत्तर तर मी देणं एवढा मोठा नाही. पण जे काय उपक्रम राबवले जातात कोणत्याही पक्षाकडून तर निश्चितपणे त्याचं लोकांच्यापर्यंत पोचवणं हे काम असतं. मग हे एक माध्यम असतं की इलेक्शनच्या दरम्यान जे काही सरकारने कामं केलेली असतात, मग ते कोणताही पक्ष असू देत, मग त्यांनीसुद्धा केलेली कामं त्यांच्या ह्याच्यातून नाहीत केलेली. आम्ही काय कोणावर असा आरोप केलेला नाही. पक्षातून झालेल्या कामाच्या संदर्भात मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या काही योजना राबवल्या ते निश्चितपणे लोकांच्यावर पोचावं असा माझा मानस आहे. आणि आज मी धनुष्य बाणावर लढत आहे. त्यांनी केलेल्या कामाचं लोकांपर्यंत पोचवणं हे माझं कर्तव्य समजतो मी माझं. यंदा ही गोष्ट एवढंच मी नमूद करेन, मी आत्ता या पक्षामध्ये आलेलो आहे. आम्हीसुद्धा ते हे काम करत असताना मला ह्याबद्दल काही टीकाटिप्पणी करू शकणार नाही. प्रचारात आलेले नाही आहेत किंवा महाराजसाहेब सभेला बोलत नाही आहेत, त्याच्या संदर्भात काय? मला एवढंच माहिती आहे की उदयन महाराजांच्या कार्यकर्त्यांना अन्याय झाला. लोकांनी मला प्रतिसाद दिला आणि लोकांच्या जनतेच्या देट्यातून जो मला प्रतिसाद मिळाला, लोकांनी जो प्रतिसाद मला दिला, त्यामुळं मी शिवसेनेचा धनुष्यबाण उचललेला आहे. महाराजांनी पाठिंबा दिला नाही दिला हे मला कोणाला सांगायची आवश्यकता वाटत नाही.